रुरल विलेज लेवलवर जे आज पेनिट्रेशन होतंय आणि जे ग्रोथ होते, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत Yes. जे आज गव्हर्नमेंट पण इम्प्लिमेंट करतेय, अशा सेक्टर मध्ये पण आपण काम करताय. राईट. त्याच्यावर आपण एक quick. सो मी माझा जर्नी 11वी नंतर पूर्ण साताऱ्याच्या बाहेरचा होता. हम्म. सो एक 12-15 वर्षानंतर जेव्हा मी साताऱ्यात आले तेव्हा मला खूप प्रकर्षाने जाणवलं की देर इज ह्यूज गॅप. अगदी सातारा आणि पुण्यामध्ये पण खूप मोठा गॅप आहे. मग तो रुरल सेक्टर जेव्हा मी काय म्हणजे इन्व्हेस्टिगेट केला वगैरे तेव्हा बचत गट खूप आहेत. महिला उद्योजिका नाही झालेल्या पण त्यांच्यात ती ऊर्जा आहे, त्या खूप गोष्टी करतात. त्यांना थोडंसं मार्केटिंग स्किल्स शिकवल्या किंवा थोड्याशा कम्युनिकेशन स्किल्स शिकवल्या तर तिथून पण खूप चांगल्या उद्योजिका निर्माण होत आहेत. आणि खरंच आता आहेत अशा खूप महिला ज्या खरंच काम करतात. सो मला असं वाटतं की रुरल सेक्टरमध्ये ती एनर्जी तर आहे आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला खूप म्हणजे tier 2 tier 3 सिटीज वरती खूप फोकस आहे आणि फंडिंग्स खूप येत आहेत, खूप स्कीम्स आहेत. मे बी त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत पण मग आमचा DIIC थ्रू हा पण प्रयत्न चालूच असतो की जेणेकरून त्या लोकांना पण त्याची एक काय ऑपॉर्च्युनिटी मिळावी की आम्ही फक्त स्टुडंट्स वरती काम न करता MSMEs वरती काम करतोय किंवा एक्झिस्टिंग बिझनेसेस वरती काम करतोय हू वॉन्ट टू अपस्केल और त्यांना थोडासा त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे तर वी आर ओपन फॉर देम ऑल्सो. दे कॅन इन्क्युबेट विथ अस. म्हणजे या सगळ्या लेवलच्या गोष्टी चालू आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इज सिरियसली फंडिंग अ लॉट. खूप छान. आता या सगळे लोक जे हे पॉडकास्ट बघतील आणि जर त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल या सगळ्या कामानिमित्त संदर्भात कन्सल्टन्सी yes. तर त्यांनी कुठे कनेक्ट करावं? माझं इन्स्टावरती पेज पण आहे. यू कॅन फॉलो दॅट पेज. आणि ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीवरती पण तुम्ही येऊ शकता. शिवसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलवरती. एनिवेअर इफ यू वॉन्ट टू कनेक्ट आमचे सगळीकडे कॉन्टॅक्ट्स आहेतच. म्हणजे तिथं तुम्ही मेल केला तरी तो आम्हाला पोहोचतो आणि वी मेक शुअर वी रिप्लाय टू देअर मेल्स. सो मला असं वाटतं की रीचिंग मी इज नॉट अ बिग टास्क. पीपल कॅन रीच मी एनी टाईम.